Hello, dear students. Welcome to our class. Last class, we learned about the explanation of this poem, 1.1, A Teenager's Prayer. Okay? पहिल्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलंय पोएम मध्ये काय आहे आणि मार्जिन क्वेश्चन सुद्धा केले आपण. आता आपण काय करणार आहोत? रायमिंग स्कीम, रायमिंग वर्ड्स म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके? नाउ रायमिंग स्कीम प्रत्येक वेळी असतंच आपल्याला. रायमिंग स्कीम कारण जेव्हा आपल्याला अप्रिसिएशन लिहायचं असतं तेव्हा रायमिंग स्कीम किंवा रायमिंग वर्ड्स याच्याबद्दल आपण बोलतोय. तर रायमिंग स्कीम आणि रायमिंग वर्ड्स याच्यात अंतर काय आहे? रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? जेव्हा वर्ड्स राईम होतात. जर तुम्ही इकडे बघितलं आपण रीड द पोएम वन्स. अ टीनेजर्स प्रेयर युनिट 1 लेसन 1 पोएम 1. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. आता जर तुम्ही इकडे बघितलं, टू वर्ड्स असे असतात ज्यांचं प्रोनाउन सेम असतं. फॉर एक्झाम्पल इफ यू लुक हिअर, मेक म्हणजे उच्चार करताना आपण सेम उच्चार करतो. मेक, टेक. ओके. Then इकडे सेकंड मध्ये I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. आणि रायमिंग वर्ड्स म्हणजे काय बघायचं आपण प्रत्येक ओळीतलं शेवटचं वर्ड. तर इकडे काय बिगनिंग्स, मेक, चूज, टेक. आता आपण बघितलं मेक आणि टेक एकसारखं उच्चार होतात. आता इकडे काय लाईफ, सक्सेस, रोड, डिस्ट्रेस. तर काय एकसारखं आहे? सक्सेस. येस, सक्सेस आणि डिस्ट्रेस. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये प्लीज ओपन my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. आता शेवटची वर्ड कुठली आहे? लॉर्ड, सी, राईट, मी. तर कुठले राईम होतं? सी आणि मी. करेक्ट. हे दोन एकसारखे उच्चार होतात. हे लॉर्ड, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for each day. परत नो, वे, क्लीन, डे. तर कुठला राईम होतो इकडे? येस, वे आणि डे. आणि शेवटच्या पॅराग्राफ मध्ये when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. परत शेवटची वर्ड्स कुठली आहेत? ओव्हर, सी, बेस्ट, मी. आता विच इज रायमिंग? येस, सी आणि मी. तर जर मी विचारलं आता रायमिंग वर्ड्स कुठले आहेत, तर कुठले रायमिंग वर्ड्स आहे? फर्स्ट पॅराग्राफ में व्हाट कैन यू सी? येस, मेक एंड टेक. इन द सेकंड वन सक्सेस, डिस्ट्रेस. थर्ड वन सी, मी, वे, डे, सी, मी. तर हे काय झालं? व्हॉट वी आर लर्निंग अबाउट रायमिंग वर्ड्स. Okay, now if you look at the next page of this, here they are asking us question 2. This I'm talking about. Here what they are asking us to do? Find the rhyming words. Find out the rhyming pair of rhyming words from the poem. The first पैराग्राफ में कुठला आहे, सेकंड पॅराग्राफ में कौन सा आहे, थर्ड में कौन सा आहे, फोर्थ में कौन सा आहे, फिफ्थ मध्ये काय आहे ते बघायचं आपल्याला. त्याचं उत्तर सांगितलं मी तुम्हाला आता. कुठला? सेकंड. तर काय उत्तर? हे से, मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी. हे झालं फर्स्टचा. हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ आणि फिफ्थ. कळलं? तर मी शेवटचं लिहून दाखवते फक्त. तर मी काय लिहिणार इकडे? येस, व्हॉट शुड आय राईट? सी आणि मी. शेवटचं काय होतं? सी आणि मी. सो दिस इज व्हॉट यू हॅव टू राईट. व्हेन इज दिस सो? व्हेन दे हॅव आस्क्ड अस टू राईट द रायमिंग वर्ड्स. Rhyming words. That time you have to write these words, rhyming words. Is that clear? Is it understood? Rhyming words म्हणजे काय? अच्छा, आता मी रायमिंग स्कीम बद्दल बोलते. हे झालं रायमिंग स्कीम. आता रायमिंग वर्ड्स, रायमिंग वर्ड झाला. आता रायमिंग स्कीम. रायमिंग स्कीम म्हणजे काय? आता नाउ दिस इज फर्स्ट, शेवटचं फक्त वर्ड बघा, बिगनिंग. तर हे कुठल्याही शब्दाबरोबर सेम उच्चार होतो का? नाही. तर मी काय लिहिणार इकडे? ए. अल्फाबेट देणार मी. मग मेक आणि टेक एक सारखे आहेत, तर मेक साठी काय लिहिणार मी? बी. नेक्स्ट अल्फाबेट. आता थर्ड काय? चूज.
चूज आहे का राईम होतं का कुठल्या वर्ड बरोबर नाही. तर ए बी आणि सी. आता आपण काय बघितलो मेक आणि टेक सेम राईम. तर हेच मी परत इकडे लिहिणार. कळलं? हे झालं काय रायमिंग स्कीम. म्हणजे माझी रायमिंग स्कीम काय झाली ए बी सी आणि बी. This became my rhyming scheme, and the boxes which I put, that is my rhyming words. Again here if you see, this is life. Life कशा बरोबर राईम होतो नाही. तर ए परत सक्सेस नाही राईम होत. तर बी. आता रोड किसी के साथ नाही. तर सी. डिस्ट्रेस येस. डिस्ट्रेस आणि सक्सेस आधीच आपण स्क्वेअर करून ठेवले. तर हे काय झालं परत ए बी सी बी. त्याला म्हणतात राईम स्कीम. कळलं? हे झालं राईम स्कीम. हे कुठे प्रश्न इकडे आहे. आपल्याला विचारतात व्हॉट इज द रायमिंग स्कीम. त्यांनी आपल्याला हे दिलंय. पॉज करा आणि परत एकदा बघा जर तुम्हाला व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. तर कुठली आहे बघितली आपण ए बी ए बी ए बी सी डी ए बी सी बी ए बी बी ए. Yes, what did you see? A, B, C, B. This is the rhyming scheme. Clear? Okay. Now, rhyming scheme you understood, rhyming words you understood, and what can you see? What about the figure of speeches? Which figure of speech can you see here? Figure of speech म्हणजे काय? आता B आणि B सेम लेटर से स्टार्ट हो रहा है. जब सेम लेटर से स्टार्ट होता है, that time it is called what? Alliteration. Okay, this is a figure of speech I'm talking about. Why? कारण B रिपीट होतोय. दुसरा किधर आहे? सेम लेटर रिपीट होतो का कुठे? कॅन आणि चूज साऊंड सेम व्हायला पाहिजे. येस. ब्रिंग बेस्ट. येस. बी बी. देन एकाच ओळीमध्ये असायला पाहिजे. इकडे काय आहे? डार्कन आणि डाऊन. डी आहे ना. वन सेंटेन्स इन वन सेंटेन्स. एका ओळीत जर लेटर्स स्टार्टिंग लेटर सेम असतील तर त्याला काय म्हणतो आपण? ॲलिट्रेशन. हे पण काय झालं? ऑन ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. हे पण झालं ॲलिट्रेशन. ओके. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड that I might clearly see. Help Lord just to say no when my teenage years are over. आता कुठे आणखीन कुठे ॲलिट्रेशन ते तुम्ही शोधून काढा. ओके. हा, हे झालं काय फिगर ऑफ स्पीच. आता आपण प्रश्न बघूया वर्कशॉप मध्ये काय दिलंय. वर्कशॉप मध्ये काय विचारले त्यांनी? मॅच द लाईन्स इन द विथ फिगर ऑफ स्पीच. डिसिशन्स आय मस्ट मेक. हे काय झालं? इन्व्हर्शन आहे. इन्व्हर्शन म्हणजे काय? ते वाक्य कसं असायला पाहिजे? वाक्य असं असायला पाहिजे होतं. आय मस्ट मेक डिसिशन्स. पण ते उलट सुलट दिलंय. त्याला म्हणतात इन्व्हर्शन. प्लीज ओपन अप माय आईज. आता हे काय झालं? हे सांगितलं मी तुम्हाला. काय होतं ते? गॉडला डायरेक्ट बोलतोय. तर गॉड आहे का आपल्या समोर? तर हे झालं अपॉस्ट्रॉफी. ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड. इकडे काय दिसतं आपल्याला? सेम लेटरने स्टार्ट हो आहे. डी आणि डी. तर त्याला काय बोलतो आपण? येस, ॲलिट्रेशन. काय लिहिणार मी? ॲलिट्रेशन. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. हे काय? मेटाफॉर. मेटाफॉर का बोलले इकडे? कारण रोड म्हणजे रोड नाहीये, रस्ता नाहीये. ते काय आहे? त्या आयुष्याबद्दल बोलतोय. कुठल्या आयुष्यात कुठला मार्ग निवडायचा ते. समजलं हे चार? आता इकडे अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय इच न्यू डे, न्यू बिगनिंग्स, न्यू एंडिंग्स. तर पोएट प्रमाणे काय न्यू डे आणतोय आपल्याला? येस, न्यू बिगनिंग्स. We must decide to take the road which leads us to success का distress? Yes, success. Distress म्हणजे काय? ते चुकीचं असतं, जे आपल्याला वरी देईल, टेन्शन देईल. The poet prays to the Lord to help him stand for what is might ka right? Yes, right. The poet wants to see that his teenage years have been the worst years of life or best years of life? Yes, best years of life. Yeah, hope so you understood. Let us stop here, and if you haven't understood, समजलं नाही तर थोडा वेळ पॉज करा व्हिडिओ आणि परत बघा. ओके, बाय फॉर नाऊ.